नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझ्या बेरोजगार मुलगी टू डेव्हलप्स इंजिनियर 45 डे चॅलेंजच्या 23व्या दिवशी. तर मंडळी, काल आपण इंजिनिक्स म्हणजे काय, ते कसं काम करतं, त्याची फीचर्स आणि आर्किटेक्चर हे सगळं डिटेलमध्ये समजून घेतलं होतं. काल आपण फुल थेअरी कव्हर केली आणि आज वेळ होती हँड्स ऑनची. आज मी शिकणार होते इंजिनिक्स आपल्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल आणि कॉन्फिगर कसं करायचं. खरंच सांगते, मला खूप उत्सुकता होती की कधी माझा सर्व्हर इंजिनिक्सवरून ॲक्सेसिबल होईल. मग लगेच ट्युटोरियल आणि डॉक्स फॉलो करत मी इंजिनिक्स इन्स्टॉल करायला सुरुवात केली आणि यावेळी मी ठरवलं कालसारखी चूक करायची नाही. म्हणून इन्स्टॉलेशन नंतर लगेच इंजिनिक्सला सर्व्हर म्हणून रजिस्टर केलं, जेणेकरून सिस्टीम रिस्टार्ट झालं तरी इंजिनिक्स ऑटोमॅटिकली चालू राहील. फायरवॉल कॉन्फिगरेशन सुद्धा करून घेतलं, कारण मी माझं सर्व्हर पेज एक्सटर्नली ऍक्सेस करू शकले पाहिजे ना. आणि मग मी ब्राउझरमध्ये माझ्या सिस्टीमचा IP टाकला आणि यस, इंजिनिक्स सक्सेसफुली इन्स्टॉल. त्याचं डिफॉल्ट वेलकम पेज दिसला आणि लिटरली खूप आनंद झाला. आता तो डिफॉल्ट रूट पाथ आहे, पण आपलं गोल आहे आपला प्रोजेक्ट त्यावर मॅप करणं. काल आपण प्रोजेक्ट पोर्ट 8888 वर रन करत होतो, पण आज मला ते डायरेक्ट डोमेन URL ने ऍक्सेस करायचं आहे. मग मी रिसर्च केलं इंजिनिक्समध्ये राउटिंग आणि पाथ कॉन्फिगरेशन कसं करायचं, आणि ते inginix.config फाईलमध्ये होतं. ते लक्षात आलं. त्या फाईलमध्ये आपण कस्टम रूट्स, प्रॉक्सी पास, टार्गेट सर्व्हर, IP प्लस पोर्ट आणि नंतर SSL सर्टिफिकेट हे सगळं कॉन्फिगर करू शकतो. मग मी लगेच एक सर्व्हर ब्लॉक तयार केला. त्यात माझा प्रोजेक्टचा रूट दिला, टार्गेट म्हणून माझा कंटेनरचा IP आणि पोर्ट दिला आणि कॉन्फिग सेव्ह करून घेतली. उद्या पाहूया हे सेटअप ॲक्च्युअल काम करताय का. आज खरंच खूप मजा आली. पहिल्यांदाच मी स्वतः सर्व्हर कॉन्फिग केला. दिस फिलिंग इज रिअली नेक्स्ट लेवल. असा गेला आजचा दिवस, खूप सारे नॉलेज आणि पॉझिटिव्हिटीने भरलेला. तर भेटूया उद्या नवीन स्टेप आणि नवीन प्रोग्रेस सोबत अजून एक पाऊल डेव्हलप्स इंजिनियर बनण्याकडे. फॉलो फॉर माय 45 डेज डेव्हलप जर्नी, बेरोजगार मुलगी टू डेव्हलप्स इंजिनियर. टाटा.